भावेश आणि क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले विपक्ष सदानंद स्मृती गव्हाण या दोन संघादरम्यान सुरू झालेली लढत आहे। दोघांना या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया। वळूया मैदानाच्या दिशेने। आपण पाहताय स्वातंत्र्यवीर चषक 2024 रिनी सीझन क्रिकेट रबर बॉलची ही स्पर्धा। यावेळेस परफेक्ट ब्लॉक आणि परफेक्ट टच दिलाय पॉइंटच्या दिशेनं। अगदी वेगानं चेंडू निघतोय सीमारेषेच्या दिशेनं। त्या ठिकाणी खेळाडू तैनात। जोर चेंडू उचलला फेक केली गेली तोवर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या। काही अंतरानंतर छोट्याशा ब्रेक नंतर आपण परत एकदा या मैदानाच्या दिशेने जातोय। उद्याचा दिवस संपूर्ण भारतवासियांसाठी एक ऐतिहासिक 78वा स्वातंत्र्य दिन आणि त्याच्या आदल्याच दिवशी ही स्पर्धा या ठिकाणी। आणि काय फटका आहे, काय पॉवर आहे, जबरदस्त टायमिंग। अगदी लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या वरती जाणारा हा फटका पाहायला मिळाला। षटकार भावेशच्या बॅट मधून आलेला अगदी गगनभेदी षटकार गोलंदाजाला यावेळेस टार्गेट केलं गेलं। या आधीचा चेंडू अगदी गोलंदाजानं ब्लॉक होल केला। तदनंतर पुढच्या चेंडूवर हल्ला। पुढचा बॉल यावेळेस शॉर्ट पूल केलाय डीप मिड विकेट। कोणी खेळाडू त्या ठिकाणी नाही आहे। चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळाला। सलग 2 चेंडूवर 2 षटकार पाहायला मिळतात। याच दरम्यान कृष्णा मिश्रा यांना मी विनंती करू की आपण समालोचन कक्षामध्ये यावं। गोलंदाज जर आपण पाहिला तर कमलेश वडवली गावाचा हा खेळाडू आणि याच्यासाठीच काही वेळ आपण या ठिकाणी थांबलो होतो। पण या घडीला आपण पाहिलंय भावेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले। दरम्यान पुढचा बॉल घेऊन कमलेश यावेळेस ओ हो 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 बिग 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 षटकार। आजच्या दिवसातला आतापर्यंतचा लांब लचक षटकार पाहायला मिळतोय। काय खेळतोय, अगदी तुफानी फलंदाजी केली आहे, टार्गेट केलंय आणि या चालू सामन्यामध्ये षटकारांची हॅट्रिक देखील ठोकली आहे। ठोकणारा कोण? भावेश। का बॅटिंग आहे, अगदी जबरदस्त बॅटिंग। आपण त्याच्या बॅटचा रडार पाहिला, त्याच्या बॅटचा फ्लो पाहिला। चांगलं पदतालित्य, चांगला फुटवर्कचा वापर आहे। कमलेश आता मात्र सायकोलॉजिकल प्रेशर दबाव आहे त्या खेळाडूवर। पुढचा बॉल यावेळेस शॉट केलाय, पूल केलाय, पूल आणखी एक पॉवरफुल पाहायला मिळाला। सलग 4 चेंडूवर आले 4 षटकार आणि भावेशनं या ठिकाणी संघाची जी धावांची गती ठेवली आहे ना, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा। फार धावा धाव फलकावर लागल्या आहेत। अशा वेळेस मी म्हणेन यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही। समोरच्या संघाला डॉमिनेट केलंय पूर्णपणे भावेशनं 4 चेंडूमध्ये 4 षटकार। आणि ज्या वेळेस आपण एखाद्या युद्धामध्ये उतरतो ना, ते युद्धाचं जिंकण्याचं सूत्र तेच आहे, आक्रमण हे तुमच्या जिंकण्याचं सूत्र असतं। सुरुवातीलाच आक्रमण चढवा, समोरच्यावर प्रेशर करा, दबाव टाका, त्याला दाबून टाका। तसंच काहीसं खेळ या ठिकाणी भावेशने केलाय। 6 चेंडू 26 धावांचा आतापर्यंत खेळ झालाय। नवीन गोलंदाज येईल तेजसला मात्र लोभस अशी कामगिरी करावी लागेल, कारण पहिला प्रामुख्यानं संघाचा प्रमुख गोलंदाज ज्या ठिकाणी आला त्याला भावेशनं टार्गेट केलं। इथं नॉन स्ट्राईक एंडवर आपण बघतोय भावेश नाईक आणि स्ट्राईक एंडवर सिद्धेश। पुढचा बॉल यावेळेस पूल केला, हवेत आहे, खेळाडू उपस्थित, झेल होणार का? चांगलं जजमेंट पाहायला मिळालं। सिद्धेश यावेळेस मात्र माघारी परतलाय। पहिल्या षटकाची सुरुवात चांगली झाली, दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला देखील चांगलं यश मिळालंय।
जोडी फुटली आहे. सलामीचे 2 खेळाडू आले होते, त्यापैकी सिद्धेशला माघारी जावं लागतंय. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय वैभव, कंठवली गावाची एक्सप्रेस. तर या खेळाडू देखील आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या स्वतःच्या ओळखीची एक वेगळी छाप सोडली. अगदी फिटनेस पहा, त्याची उंची पहा आणि त्या उंचीनुसार त्याचा खेळ देखील राहिलाय. ग्रामीण स्तरावर खेळला, त्यानंतर ओपन हाफमध्ये त्याला खेळताना पाहिलं. अगदी असं म्हणतो की आपण एका खेळाडूमुळे आपण सामना जिंकू शकत नाही, परंतु एखाद्या खेळाडूमुळे आपल्या गावाची किंवा संघाची ओळख निर्माण आपण निश्चितपणे करू शकतो. आणि त्याच पद्धतीनं आपल्या कंठवली गावाला एक वेगळी ओळख या क्रीडा क्षेत्रामध्ये प्राप्त करून दिलेला हा खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस अगदी स्लॉटच्या बाहेर आहे. लांबून खेळण्याचा प्रयत्न, ज्यावेळेस रबर बॉल आहे, रबर बॉलवर आपल्याला आतमध्ये येणं, तुमच्या पायांचा, तुमच्या रिस्ट हँडलचा वापर करणं देखील तितकंच गरजेचं असतं. आणि त्यानुसार गोलंदाजानं ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केलाय त्यापासून लांब असणाऱ्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटच्या फ्लो पासून अगदी दूर. पुढचा बॉल यावेळेस शॉट आहे. टायमिंग चांगलं नव्हतं, पण तरीही यावेळेस निकाल मात्र 6 धाब्याचा मिळतोय. अगदी शॉर्ट बॉल होता, ताकद झुकली परंतु टायमिंग झालं नव्हतं. फुटबॉलमध्ये ज्यावेळेस आम्ही समालोचन करतो 3 P फार महत्त्वाचे असतात. पहिलं म्हणजे पोझिशन, तदनंतर पासिंग आणि तदनंतर तुमची पॉवर. इथे क्रिकेटमध्ये तेच आहे. तुम्ही पोझिशनमध्ये या, तदनंतर तुमच्या पॉवरचा वापर करा. इथे आणखी एक फटका पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 धावांकरता चेंडू जातोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला विकेट पडली, तदनंतर वैभव आला आणि वैभवनं आतापर्यंत 3 चेंडूंचा समाचार घेतलाय. 10 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. एकूण धावा 36 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. संघामध्ये एक गोलंदाज, एक फलंदाज म्हणून, आपले आयकॉन खेळाडू म्हणून एक जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीवर पूर्णपणे आता खरा उतरलाय. यावेळेस ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आले. सांगितलं हा मारा स्वैर आहे. 37 धावा धाव फलकावर लागल्या जातील. मधल्या काळामध्ये आम्ही परत एकदा विनंती करेन, जे जिंकणारे संघ आहेत त्यांनी कुठेही जाऊ नका, कारण आता लगेच आपण पुढील सामना सुरू करणार आहोत. यावेळेस इनर एज घेतलाय, विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. हायेस्ट स्कोर करण्याची देखील संधी आहे या चालू सामन्यामध्ये. जर आपण पाहिलं आतापर्यंत 56 धावांचा स्कोर अधिक आहे आणि आता 37 धावा झाल्या आहेत. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे, केलं जाऊ शकतं. यावेळेस इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अगदी रॉकेट शॉट आलाय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे. फेकी चांगली आहे. 2 षटकांचा खेळ झाला. 12 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 38 धावा अशी सरळ सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये 4 षटकार आपण पाहिले होते भावेशच्या बॅटमधून, मात्र दुसऱ्या षटकामध्ये भावेशला अगदी नॉन स्ट्राईकवर उभं राहावं लागलं. पहिल्या चेंडूमध्ये सिद्धेश बाद झाला आणि नंतरचे 5 चेंडू हे वैभवने खेळून काढलेत. बाबूसर आपण पाहिलं तर कुठल्याही संघाचा पहिला जो गोलंदाज असतो तो प्रामुख्यानं अतिशय महत्त्वाचा असतो आणि महत्त्वाच्या गोलंदाजाला चाप पडला की नंतर खालून येणाऱ्या गोलंदाजांवर एक सायकोलॉजिकल प्रेशर असतं की आपल्या प्रामुख्यानं मोठ्या गोलंदाजाला मारलंय तर आपण कोणत्या प्रकारची गोलंदाजी करावी, हा एक दबाव. पण त्यातूनही पहिल्या षटकाच्या तुलनेत दुसरं षटक या ठिकाणी चांगलं टाकलं. नवीन गोलंदाज राहुल पाटील या ठिकाणी येत आहेत. अगदी ओनर आहेत, खेळाडू आहेत, एक ओळख आहे. राहुल पाटील. पुढचा बॉल फुलटॉस आहे. इथे फुलटॉसवर पाहिजे असा फटका आलेला नाहीये, पण बीमर मात्र आलाय. नो बॉलचा इशारा या ठिकाणी दिला जाईल, कारण आपण आंतरराष्ट्रीय नियमानुसार कमरेच्या वरती फुलटॉस बॉल करू शकत नाही आणि 1 पेक्षा 2 तर करूच शकत नाही. तदनंतर इथे मात्र थोडीशी सूचना पंचांकडून दिली जाईल. 40 धावा. पुढचा बॉल यावेळेस चांगल्या गतीने टाकलाय. आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झहीर खान जेव्हा आला गती जास्त होती, वय होत गेलं, गती कमी केली, पण लाईन आणि लेंथ
ही फार महत्वाची आहे. तुमच्याकडे गती नसेल ना तरी तुम्ही लाईन लेथनं तुमची गोलंदाजी चांगली करू शकता. हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. यासाठीच या खेळाडूची ओळख आहे. आधीचा चेंडू अगदी बॉडीवर टाकला, दुसरा चेंडू अगदी पायाची बोट चेचणारा यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा यॉर्कर. जागृती स्पोर्ट्सचे ते ओनर देखील आहेत आणि खेळाडू म्हणून ते आता उदाहरण देखील पेश करतायत की काय या खेळामध्ये आम्ही ओनरशिप करतो आणि काय या खेळामध्ये अजूनही आमचं नाव आहे, ओळख आहे राहुल पाटील यांची. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच आहे, स्लॉट मध्ये आला, फेकून दिला लॉंगॉनच्या प्लॉट मध्ये. 6 धाबांसाठी गरज होती. दुसऱ्या षटकामध्ये धाबा होत्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजानं केलेलं कमबॅक थोडंसं त्या आव्हानापासून लांब नेत होतं. कारण आव्हान आहे 56, टार्गेट नाही आहे, पण तुम्हाला पहिल्या स्थानावर जायचं असेल तर 56 पेक्षा अधिक करून तुम्हाला सामना जिंकायचा आहे. हे देखील या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढलाय. एक नाही 2 यॉर्कर टाकले, मात्र तिसऱ्या यॉर्करला मी थांबवणार नाहीये आणि मी थांबणारी नाहीये असं काहीच 6वा षटकार त्याच्या बॅटमधून येणारा भावेश या ठिकाणी खेळतोय. जबरदस्त इनिंग, चांगलं कमबॅक केलंय. काही वेळ वाहवा याची होती, मात्र ती वाहवा माझ्या बॅटनं थांबवली आहे. नाव आहे भावेश, करतोय चांगल्या पद्धतीनं गृहप्रवेश, चांगल्या धावांमध्ये. इथे चांगलं कमबॅक आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहिली 52 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अपेक्षा आहे आपण हंगामी मान्सून क्रिकेट खेळतोय, तोही रबर बॉल, आणि सकाळपासून पाऊस या ठिकाणी स्पर्धा सुरू होण्या अगोदर दमदार पडला, मात्र तुर्तास काहीशी विश्रांती आणि त्यामधून थोडीशी आता जी उमस आहे ती आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकं 52 धावा, अजूनही 1 षटक आहे. शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावर असेल, काय असेल जबाबदारी. दोन्ही खेळाडूंना चांगलं योगदान दिलंय. भावेश असेल, वैभव असेल, चांगल्या पद्धतीनं आपला बॅटमधून धावा केल्या आहेत त्यांना. स्वर्गीय लोकनेते देबा पाटील साहेबांची क्रीडा नगरी, आणि त्या क्रीडा नगरीमध्ये दरवर्षी आपण टेनिस बॉल स्पर्धा पाहतो, रबर बॉल स्पर्धा पाहतो, असंख्य सांस्कृतिक इव्हेंट, मग लग्न सराई असते, बर्थडे शो असतात, महोत्सव असतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलं जातं आणि बऱ्याच कामांमध्ये सुशांत पाटील एंटरटेनमेंट या ठिकाणी त्यांचं योगदान, त्यांचं सहकार्य, त्यांचं मॅनेजमेंट असतं. आज या स्पर्धेला ते मॅनेज करतायत. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच आहे, बॉलरच्या डोक्याच्या वरून फेकून दिलाय, स्ट्रेट टू द बॉलर. 6 धावांसाठी इथे टार्गेट जे होतं ते पूर्ण झालंय. 58 धावा धाव फलकावर आले आहेत. सार्थक 11 जुई आणि ओमसाई डेलवली टॉस साठी आहे. सार्थक 11 जुई आणि ओमसाई डेलवली टॉस साठी आहे. चला, ओमसाई डेरवळी आणि सार्थक 11 जोई दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करू की आपण टॉस साठी लगेचच येऊन थांबायचं आहे. आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल तो नक्कीच बाय त्याला मिळेल, कारण त्यांच्या सर्वाधिक धावा होणार आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सदानंद स्मृती गव्हाण संघाच्या धावा जर पाहिल्या तर चांगल्या झाल्या आहेत, पण या आव्हानाचा पाठलाग करताना पुढील संघ काय योगदान देईल, किती धावा जमेल. यावेळेस चांगलं लॉंगॉनच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे, चांगलं फील्ड केलं जात आहे. 59 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. ओ हो, क्या बात है, जबरदस्त जबरदस्त फटका, अगदी लांब लचक षटकार पाहायला मिळालाय. यावेळेस चांगलं कमबॅक केलंय. 14 चेंडू मध्ये 44 नाबाद आहे. भावेशची बॅट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली बॅटिंग केली आहे.
यावेळेस ओ हो स्लॉटमध्ये होता, पण काय होतं इथे मात्र चेंडूनं अधिक उचली घेतली आहे. षटक संपलंय, 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा झाल्यात 65 धावा. 66 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. आणि याच दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय अगदी पर्यावरण प्रेमी आणि सर्पमित्र संजय वर्मा, कामोटे टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि या क्रीडा क्षेत्रातले ते सहकारी आहेत. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील आपण स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतोय. आणि आज खरं तर त्यांचा जन्मदिवस आहे. तुम जीवो हजारो साल, साल के दिन हो 50,000. हेच आपण आपल्या परमेश्वराला प्रार्थना करू शकतो. असेच जे असंख्य साप तुम्हाला आढळतील त्या सापांना अडवत राहा. आणि त्या सापांपेक्षा माणसांमध्ये फिरणारी एक जात असते ती विषारी, त्या विषारी सापांची देखील फार त्यांना थांबवणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि खरोखर मैदानावर येणारे जेवढे सर्प आहेत तो त्यांच्याच माध्यमातून पकडले जातात. एक सहकार्य या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपलं असतं. चलो पहिला डाव या ठिकाणी संपला. आपण पाहतोय स्वातंत्र्यवीर चषक 2024 रबर बॉलची क्रिकेटची हंगामातली पहिली स्पर्धा आहे. खरं तर उद्या स्वातंत्र्याचा सूर्य या सह्याद्रीच्या कुशीतून महाराष्ट्राच्या तेजोमय किरणातून उगवला जाईल आणि लख प्रकाशामध्ये माझ्या भारताचा लाडका तिरंगा प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या घरात आणि शासकीय स्थानात फडकवला जाईल. अशा लक्ष शुभेच्छा देऊन आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करण्याआधी बाबू सरांच्या त्या AK-47 अशा गाडीमधून आपण प्रवास करूया आणि त्यांच्या अभोग वाणीतून आपण राष्ट्रीय भाषेतून आपण समालोचन ऐकूया. हाँ तो चलिए भाई, एक बड़ा मैच देखिए यहाँ से. कहते हैं ना शीशे का दिल है मगर सुशांत सर, शीशे का दिल है मगर पत्थर का जमाना है. लेकिन दिल टूट गया है. किसका टूट गया भाई? डेरोली टीम का, जो अभी तक हाईएस्ट स्कोर में आगे 4 मैच तक उन्होंने आगे रहे भाई. लेकिन भावेश नायक की इनिंग ने दिल तोड़ दिया भाई. लेकिन सार्थक 11 सोई टीम के कप्तान रविंद्र कड़ू और उसके साथ साथ है होम साइड डेरोली टीम के कप्तान विजय वाला जी टॉस के लिए आइए भाई. सार्थक 11 जोई संघाचे कर्णधार डेरोली संघाचे कर्णधार या टॉस साठी लवकर. चलिए भाई, यहाँ से देखते हैं टारगेट कितना बड़ा है भाई. यहाँ संघर्ष करना होगा. 66 रनों के टारगेट है यहाँ से. भावेश नाइक स्वागत है. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए. और आज पूरी देश भर में देखिए तैयारी चल रही है. स्वतंत्रता दिवस का यहाँ पर झंडा उड़ेगा और उस अवसर पर यहाँ पर स्वतंत्र वीर चषक ट्रॉफी. कहते ना, रोगी को दवा चाहिए और जोगी को जब चाहिए. यहाँ से हर टीम चाहते हैं हमें स्वतंत्र वीर ट्रॉफी चाहिए. चलिए हमारे हसनैन जी 12 पड़ा स्वागत है. बहुत बढ़िया. देखिए टेनिस क्रिकेट से लेकर 70 में लाजवाब काम है. हमेशा खिलाड़ियों को, कमेंटेटर को और क्रिकेट के चाहने वाले सितारे को नया अपडेट, ताज़ा अपडेट देते रहते हैं. हसनैन जी स्वागत है. आइए तशरीफ रखिए. बहुत बढ़िया. देखिए उनके यूट्यूब चैनल पर जाइए, इंस्टाग्राम पर जाइए. हाईलाइट हमेशा उनकी तरफ से. जड़ी सर स्वागत. चलेंगे भाई. वो पाटिल अभी भी बल्लेबाजी करके आए और गेंदबाजी के लिए ये कंठोली से विलम्ब करते हैं वाइट गाई जाफा. चलिए भाई, उरन के 2 करन तो बाहर हो चुके हैं, लेकिन उरन के ये देखे भाई वो पाटिल कंठोली थोड़ा बल्ला से जादू चलाए. अब गेंदबाजी से अभी नवाजा गए थे बेस्ट बॉलर से. बांद्रा में देखिए योगेश पवार के साथ ये गेंदबाज बने थे भाई, बेस्ट गेंदबाज.
और सामने देखिए कौन है भाई, बंटी बद्री के पिछले साल आरपीएल रायगढ़ प्रीमियर लीग के देखे सीरीज रहे थे और एक अच्छा इनिंग की उनकी तरफ से जरूरत है यहां से। और ये चलिए भाई बंटी बद्री के बल्ले से 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठुक डीजे वाला। आज डीजे वाले को थोड़ा सा ब्रेक है। सार्थक 11 जुई टीम के कप्तान से सर रविंद्र कडू, एक लेजेंड खिलाड़ी हैं और हमारे विजय वाला जी देखिए बात करें अंपायरिंग कर रहे हैं, तो कोई आ जाइए भाई कप्तान के लिए। 7 रन, बहुत बढ़िया। देखिए यहां से बात करेंगे टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 7 रन। अभी देखिए 22 गेंद 59 की जरूरत है। इस सर में कफन बांध के बल्लेबाजी करना होगा बंटी बद्री को। जिक्र करेंगे इनके खेल के बारे में, इनके अंदाज के बारे में। और फिर से उछाला है, देखते हैं संपर उतना अच्छा नहीं है, फील्डर है, बड़ा विकेट यहां पर सिद्धेश ने लाजवाब कैच लिया भाई। यहां से बड़ी मछली जाल में फंसी, यहां से थोड़ा सा नाखुश देखे बंटी बद्री के, एक लंबा इनिंग्स खेलना चाहते थे लेकिन बल्ला घुमा, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं आया और कमाल का कैच मिड विकेट पर लिया गया। कृष्णा सर इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। और इस तरह से कैच लिया तो फिर मान जाएगी हसीना। क्या बढ़िया कैच, क्योंकि ये मैच बहुत कुछ निर्भर करता था बंटी बद्री के ऊपर। कमलेश देखिए बात करेंगे, हाँ आगे का जो 2 मैच रहेगा वो भी 22 से जाएगा, हाईएस्ट स्कोर भाई। बालाजी थोड़ा सा दिल टूटा होगा क्योंकि मुझे लगता है लंच तक ठीक ठाक था, होता है आखिरी मैच हमेशा। कोई बात नहीं, कभी कभी कहते ना ज्यादा आराम भी हराम रहता है। थोड़ा यहाँ पर जो कंटिन्यू मैच खेलता है ना, कड़ी अभ्यास, बॉडी खुल जाता है, वो बेनिफिट फायदा मिल जाता है। क्लाइमेट भी बदला है, कहते ना संघर्ष का राज जितना अंधेरा होता है ना, सफलता का सूरज भी उतना तेज चमकता है। छोटे से गांव से वैभव पाटिल कंठोली देखिए, और इनके घर पे भी देखिए ट्रॉफी का शोरूम। बहुत संघर्ष किया है बंदा। कमलेश पाटिल कावा देखिए बात करेंगे, एक अच्छी खिलाड़ी हैं, उड़ोली के लिए ग्रामीण में लाजवाब। ये देखिए रवि दादा आ चुके हैं। कहते ना कि आशिक बनता है इश्क से, एक लेजेंड बनता है रिस्क से। ये धोनी जब तक चेन्नई से संन्यास नहीं लेंगे, रविंद्र दादा तब तक वो संन्यास नहीं लेंगे, ये तय है। आइए देखिए भाई टॉस जीते, जुई टीम देखिए अब खुश हुई, टॉस जीते। मैच कितना ओवर का रहेगा आगे का? 4 ओवर रहेगा, कंटिन्यू 4 ओवर रहेगा। राहुल भाई पाटिल बात करेंगे ना, जो बल्लेबाजी कर रहे हैं, इन्हें देखिए भाई के नाम से पहचाने जाते हैं। राहुल पाटिल, इनकी रबर बॉल में भी तेज अर्धशतक है किंग ट्रॉफी में देखा जाए तो। और जागरूकता स्पोर्ट के ओनर हैं। और उसके साथ साथ बात करेंगे ना, एक ओपन की टीम भी इन्होंने तैयार की है, क्रिस 11 जागरूकता स्पोर्ट ब्राह्मण करोले। देखिए ये ग्रामीण की टीम, उनके ओपन की टीम। और पहला रन ले लिया, भाग तेजी से बढ़ा। ब्रांड अम्बेसडर देखिए बात करेंगे जागृति स्पोर्ट की, हम केतन को देखते हैं, लेकिन केतन आज इनके टीम में नहीं, अपोजिट में है निश्चित रूप से। लेकिन कमलेश हैं उनकी पसंदीदा टीम ग्रामीण की। और उसके साथ देखिए बात करें ब्राह्मण करोले, कहा जाए तो निश्चित रूप से एक आवाज़ है जहाँ से टेनिस क्रिकेट में बहुत बढ़िया शुरुआत उन्होंने दिए थे। साहिबू हमारे एक अच्छे दोस्त, मैच देख रहे होंगे तो उनका स्वागत। साहिबू ने ज़्यादा मेहनत नहीं की है क्योंकि उनके पास ज़मीन बहुत है भाई, पैसे की कमी नहीं रहेगी। लेकिन अच्छे दोस्त है। शुरुआत में मैंने भी उनके साथ कमेंट किया, बहुत बढ़िया हिंदी के बेमिसाल थे, अभी भी करते हैं निश्चित रूप से। 18 गेंद 56 की ज़रूरत है। इम्तियाज से गया विस्ता फूड्स लिमिटेड कंपनी में, वो भी हमारे एक अच्छे दोस्त हैं। बहुत सारे देखिए करोले पोसरी गांव कहा जाए तो उस मलंगगढ़ विभाग के बहुत सारे नौजवान जॉब के साथ साथ क्रिकेट में देखिए पहचान। लेकिन अब देखिए वक्त आ गया है कमलेश को अपना रंग बदलने का। हाँ देखिए कमलेश कहते कहाँ हम दूर रहेंगे भाई, आखिरकार कमलेश के बल्ले से यहाँ से आता हुआ, मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा, ताली ठोक छोटा।
ये घर पे जो छोटे देखते हैं ना वो तालियां ठोकना शुरू कर दिए होंगे. 17 बॉल 50. मम्मी टीव्ही ऑन करा, मला कमलेशचा बॅटिंग बघायचा. सिद्धेश सिद्धेश. और ये चलिए, क्योंकि पिछले इनिंग में हमने देखे भाई, पहला इनिंग में ये 22 है, पहला बॉल 6 आया है. ये अभी का 22 है, पहला बॉल 6 आया. 22 रन आया, इससे पहले छक्का आया. भावेश नायक ने क्या इनिंग खेला, अद्भुत इनिंग से. मैं बहुत निराश था. आज ये स्पेल का वही खिलाड़ी बनना बहुत जरूरी. सितारा ये उभरता सितारा नहीं. सचिन नायक को क्रेडिट दूंगा. धारावी से विलंब करते हैं लेकिन अच्छी कप्तान है, बनाए भाई भावेश को. बेकी वहीर को देखते हैं गेंदबाजी में. और ये चलिए हुक किया, संपर्क उतना अच्छा नहीं हुआ. राहुल पाटिल देखिए ये संघर्ष करेंगे. ओ गलत कॉल हो गया, ओ बच गए बाल बाल. ये जो अतिरिक्त उछाल लिया ना, जिसके कारण वैभव पाटिल का पहला बॉल 6, लंबाई भी कमी पड़ गई. 22 का 1 रन और अभी 2 रन है. कुल मिलाकर स्कोर की बात कर लेंगे. 19 रनों तक पहुंच गए हैं. अभी गेंद और रनों के बीच में 15 गेंद 47 की जरूरत है. ये 3 गेंद बहुत अहम रहेगा. और ये देखते हैं भाई, ओ अंपायर ने बता दिया भाई कि सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर. और गेंद कंधों के ऊपर गया तो तीखा बाउंसर. बहुत बढ़िया. देखिए यहां से सिद्धेश देखिए भाई. नहीं, गांवन में कहा जाए तो भाई ये तो एक ही टीम खेलने आया है, वहाँ 17-18 टीम भी बन जाती है. बहुत बड़ी गांव है. विनायक दादा कोहली देखिए कि उनका नाइट प्रतियोगिता मैंने कवर किया है. समीर दादा कोहली लीजिए. विष्णु दादा कोहली देखिए आज भी अंपायरिंग करते हैं, लेकिन जब मैं गया हूँ उनके गांव में देखा हूँ एक लॉर्ड्स पूरी खेलते हैं ग्रामीण में. गंवान लीजिए, नावा लीजिए. वाइट का इजाफा देखिए यहाँ से. संघर्ष नहीं छोड़ना चाहिए भाई. 13 गेंद और भावेश नायक ने क्या इनिंग खेल कर गए भाई. कहते ना सांप के फन में बिच्छू के डग में हमेशा जहर होती है, और भावेश नायक की बल्लेबाजी में कहर. और वो जो राहुल पाटिल की ब्लॉक कॉल की गेंद को जो जड़ में डाला था, जो हेलीकॉप्टर उड़ाया, खोद कर निकाला भाई. ओ ये चलिए भाई सिद्धेश. अब इस इनिंग को देखिए थोड़ा ढेर करते हुए. अब देखिए गेंद रह जाएगी 12 और जीत के लिए देखिए 46 की जरूरत है. क्या ये आसान रहेगा, संभव रहेगा? मुझे तो लगता है रबर बॉल में ये हो सकता है. मैं ये कृष्णा सर एक आपको अपडेट देना चाहूँगा यहाँ पर. आज जहाँ वर्ल्ड कप कंप्लीट हुआ था, देखिए 12 गेंद 46 की जरूरत है. प्रति ओवर की बात करेंगे तो 23 के उससे रन बनाना होगा. जब एक ओवर में देखिए 24-25 रन बनता है तो फिर 46 भी बन सकता है. जो वर्ल्ड कप कंप्लीट हुआ था ना ऑस्ट्रेलिया हिंदुस्तान के बीच में, कंगारू ने वर्ल्ड कप जीता था. उसके बाद तुरंत T20 मैच, जो सेकंड T20 मुकाबला था, जहां ऑस्ट्रेलिया के सामने 12 गेंद पर 44 की ज़रूरत थी, लेकिन जमाई राजा ने हमारे हिंदुस्तान के गेंदबाजी को बहुत खातिरदारी की थी. जमाई राजा कहा जाए तो ग्लेन मैक्सवेल उन्होंने बनाए थे भाई. तो यहाँ पर कमलेश हैं, कमलेश के नाम भी देखिए. हमदर्द ट्रॉफी स्टार वे के मैदान के ऊपर कौन भूल सकता है. वाइट का इजाफा फर्स्ट 4 व्हीलर इनके नाम पर आया था. एक अच्छे हरफन मौला खिलाड़ी हैं. बाइक पे न जाने इनके नाम पर आज केतन मात्रे देखे, जिनकी शोरूम कहा जाता है. नहीं, अब इससे काम नहीं चलेगा. कहते हैं ना, कौवे के चोंच मारने से पहाड़ में सुराख नहीं गिरती है. अब ब्लास्ट करना पड़ेगा. वही कुछ बातें करने के लिए चल पड़े बैटर्स. तेजस पाटिल देखिए बात करेंगे, और गेंदबाजी की बात करेंगे. गेंदबाज कुणाल कोहली भाई. कमलेश से क्या कर रहे हैं? कमलेश तो पहले ट्रैफिक में फंस गए रोडपाली में, यहाँ पर फिर फंस गए वापस. और ये चलिए भाई, अब सिग्नल तोड़े हैं. तभी तो रणबीर कपूर का वो सॉन्ग था ना भाई, तेरे लिए सारा सिग्नल तोड़ ताड़ के आया दिल्ली वाला गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के. तो यहाँ पर सब कुछ छोड़ छाड़ के आपको छक्की चौके के पीछे गिरना होगा, सिग्नल तोड़ना होगा. जो आपने सिग्नल छोड़ कर आए,
ओ ये देखिए भाई, देखिए ये लंबे कद के गेंदबाज हैं भाई। मुझे लगता है वो लंबे लंबे वेस्ट इंडीज के गेंदबाज एक ज़माने में हुआ करते थे। माइकल होल्डिंग, वाल्स, उनकी यादें ताज़ा कर रहे हैं। एम्ब्रोज जो सबसे घातक, एम्ब्रोज के नाम एक बड़ी रिकॉर्ड है। 5 विकेट लिया था ना कुछ, तो उन्होंने 5 बॉल में 5 विकेट का रिकॉर्ड है। 1 रन चाहिए था, 1 रन देके 5 विकेट लिया। 1 रन देकर 5 सफलता। चलिए एक गेंद बची है और समीकरण की बात कर लेंगे। 7 गेंद 37, अगर आता है तो एक छक्का, फिर भी 6-31, एक उम्मीद जागा रहेगा। आज कमलेश यहाँ पर देखिए भाई वो खोदा गए, यहाँ पर कैच लिए। अब तो मैं कहूँगा ये उम्मीद जो जागा था ना, वो सारा का सारा उम्मीद टूट गया भाई। बतौर लेफ्ट हैंड बैटर कमलेश थे, कौन भूल सकता है मिस यू रिची मात्रे, एक जमाने के एक वक्त के क्रिस गेल कहा जाते देसाई के लिए। कृष्ण साहब उन्होंने मुझे पहले ठाणे में एंट्री किया भाई, जहाँ देसाई के मैदान पर लेकर गए। किंजल ट्रॉफी के बाद 2016 में रिची मात्रे आज जो हमें छोड़ गए, लेकिन वहाँ से मेरी ठाणे का जो शुरुआत हुआ, फिर बदलापुर, भिवंडी, बहुत बढ़िया। देखिए मिस करता हूँ आज भी मिस रुचि मात्रे। सुखदत्त काका देखिए उनके पिताश्री आज भी बहुत संघर्ष किए उन्होंने भी क्रिकेट में। प्रमोद दादा मात्रे, नीलेश दादा मात्रे, डम्बोली ठाणे के देखिए बात करेंगे। डम्बोली विभाग है, मलंगगढ़ देखिए विभाग की टीम खेल रही है। और ये चलिए भाई मिड विकेट के ऊपर से अब कहेंगे मुर्दे पेश आ जाना। क्या कहानी में अभी भी कोई ट्विस्ट बची हुई है। बहुत बढ़िया देखिए मलंगगढ़ विभाग से टीम है। अध्यक्ष ट्रॉफी वहां पर भी देखते हैं। महेश दादा गायकवाड़ देखिए बात करेंगे। जब से वो अध्यक्ष बने मलंगगढ़ का क्रिकेट भी एकदम से बदल गया। डम्बोली के हम विनोद दादा देखते हैं। रायगढ़ का हमारे राकेश भाई गायकवाड़ देखते हैं। नो बॉल देखिए, क्या एक मौका दिया है भाई यहाँ से, अंपायर ने नो बॉल दिया यहाँ से। चलिए यहाँ से नो बॉल है, अंपायर कॉल। स्कोर जरा बता देना होगा यहाँ पर। 40 तक पहुंच गए। अब समीकरण की बात कर लेंगे। 5 गेंद 26 की जरूरत है। ओहो झुमका कृष्णा सर पहला बीमर हो चुका है, अगर दूसरा बीमर आया फिर सीमा हैदर के जैसे आपको पाकिस्तान छोड़ना होगा, क्योंकि सीमा हैदर ने सचिन से दिल लगाई थी, यहाँ पर गेंदबाज ने बीमर से दिल लगाया है। कामोटे के जहीर खान देखे गणेश आइए भाई। जहीर खान का कोचिंग बनने का बहुत चर्चा चल रहा था, लेकिन गौतम गंभीर जी को नहीं था पसंद भाई। और ये चलिए अब कहानी में ट्विस्ट, ये क्या फ्लाइटेड छक्का, अब मैच में मजा आता हुआ। 4 गेंद 20 की जरूरत है। कहते हैं ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। तो इस छक्के ने मैच को करीब लाता हुआ। 4 गेंद अब 20 की जरूरत है। मैच कहाँ था कहाँ पहुंचता हुआ, क्या बढ़िया संघर्ष करता हुआ बैटर तेजस पाटिल। तेजस पाटिल, कौन कहता है गौतमी पाटिल सबसे कातिल? क्या तेजस पाटिल यहाँ बनेंगे उतने बड़े कातिल गेंदबाज के लिए? 4 गेंद 20 की जरूरत है। दबाव डाल दिए गेंदबाज के ऊपर। प्रीतेश कोहली देखिए दबाव एकदम से पूरी तरह से उनके ऊपर। सिद्धेश गए, वैभव गए, बातचीत की गेंदबाज से। नहीं अब यहां पर देखिए 2 तो भागना पड़ेगा कैसे भी, ये तो 2 नहीं मेरे हिसाब से। वो फंस गया। अभी 3 गेंद 18 की जरूरत है। 3 छक्के लगातार लगा पाएंगे क्या? हाँ बनता है भाई, अगर वक्त दिन बेहतर हो। 3 गेंद पर 18 की जब जरूरत थी, किशन देवेंद्र ने देखिए मार लगाए थे 3 छक्के, लेकिन यहाँ पर देखिए अब कहेंगे थोड़ा सा औपचारिकता। 2 गेंद 16 की जरूरत है।
अब एक आध नो बॉल वाइड बॉल का इंतजार रहेगा शायद। थोड़ा सा देखिए फाइन लेग को यहाँ पर लॉन्ग लेग पर रखा गया है। उछाल दिया है फील्डर्स के ऊपर से, चौका आता हुआ बहुत करीब जाकर, देखिए इतने नजदीक जाकर अच्छा फाइट किए थे भाई।